उद्या दिनांक 4 जून रोजी न्यू हॉरिझॉन स्कूल ओवळा माझेवाडा पोलीस स्टेशन कासारवडीच्या हद्दीमध्ये मतमोजणी केंद्र आहे। त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त, 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 200 पोलीस कर्मचारी आणि सोबत एक SRPF प्लाटून, एक CRPF प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर CCTV सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहेत आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर, उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं, त्यासाठी अपक्ष असतील, राजकीय असतील, विरोधक असतील, कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करणार? त्या अनुषंगानं 3 वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे। त्यांचं पार्किंग वेगळं आहे, त्याचबरोबर त्यांचे येण्याजाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाउन्समेंट PA सिस्टम देखील लावण्यात आलेली आहे। अनेक वेळा गोंधळ उडतो, टेक्निकल इश्यू होतो, त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो आपल्याला। तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होऊ नयेसाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लडबाजी होऊ नये यासाठी काय? त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट, त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग, पेट्रोलिंग वगैरे अनुषंगाने योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना आव्हान काय कराल की उद्याच मतमोजणी आहे आणि शांततेत पार पडेल? उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित विभागाशी आपण संपर्क करावा। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।